नारायण राणेंनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं ही त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र फार गांभीर्यानं पाहत नाही. ज्या व्यक्तीनं 2-3 वेळा पक्ष बदललेला आहे, जी व्यक्ती स्वतःचा पक्ष चालवू शकली नाही, जी व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली त्या काँग्रेस पक्षाला शिव्या घातल्या, भाजपात गेले तिथेही त्यांचं नीट जमत नाही सुरुवातीच्या काळापासून, शिवसेनेमध्येही त्यांनी शेवटी गोंधळ घातला. अशा व्यक्तींवरती तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र फार गांभीर्याने घेतो का? यांना अजिबात घेत नाही. हे सगळे भाजपात गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र ह्याच्यावर प्रवचनं जोडण्याचा कोणालाही अधिकार नाही. नारायण राणे यांनी सुद्धा भाजपात जाऊन कोकणातल्या मराठी माणसाचं नुकसानच केलेलं आहे. सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे, आणि सगळे आपली चांबडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत. काही स्वाभिमानी लोक आजही आहेत, ती राहतील शेवटपर्यंत, म्हणून हा महाराष्ट्र टिकेल. तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही, आणि भाजपा आहे म्हणून महाराष्ट्र नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही तुमचा जरा वयाचं भान राखा. तुम्ही कोट वगैरे घालता, टाय वगैरे लावता म्हणून तुमचं लोक ऐकत नाहीत. भविष्यात कळेल कोण काय आहे ते.